मोनालिसा भाग 2। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। कथेचा यापूर्वीचा भाग प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहे, पाहिला नसेल तर पहा। मोनालिसा मानसीला घेऊन लग्न मंडपात अजून का येत नाही? तिला एवढा का उशीर होत आहे ते पाहण्यासाठी आत्या मानसीच्या बेडरूममध्ये येतात। त्या दारातून आत पाहतात तर मोनालिसा रडत असते आणि स्वतःशीच काहीतरी बडबडत असते। त्या पुढे येऊन मोनालिसाला विचारणारच असतात, काय झालं, मानसी कुठे आहे? पण त्या अगोदरच त्यांना मोनालिसाच्या हातामध्ये एक पेज दिसतं। त्या तिच्या हातातून ते पेज हिसकावून घेतात। मोनालिसाला काही कळण्या अगोदरच त्यातील काही शब्द वाचल्यावर त्यांनाही धक्का बसतो। त्यांचाही विश्वास बसत नाही। मानसी घरातून पळून गेली आहे त्यावर। आत्या मोनालिसाच्या दंडाला पकडतात आणि बोलतात, हे लग्न नाही झालं तर आमच्या घराण्याची इज्जत जाईल। घर भरलंय पाहुण्यांनी, त्यांना कळलं नवरी मुलगी पळून गेली तर हस्स होईल आमचं। सांग, तुला खरंच माहिती नव्हतं मानसीविषयी काहीच? चांगल्या गप्पा मारायच्यात तुम्ही दोघी। ती कधी बोलली नाही तुझ्याशी तिचं दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे आणि तिला हे लग्न करायचं नाही ते? यावर माझा तर विश्वासच बसत नाही। आत्या रागवत बोलत असतात। मोनालिसा बोलते, आत्या खरंच मला माहिती नव्हतं। मला माहिती असतं तर मी हे लग्न होऊच दिलं नसतं। आई बाबांना समजावून सांगितलं असतं मी। आत्या सहज बोलल्यासारख्या बोलतात, तू या लग्नाला तयार होऊन खाली लग्न मंडपात मानसीच्या जागेवर येऊन बस। मोनालिसा आत्याचं बोलणं ऐकून चाट पडते। आत्या, काय बोलताय तुम्ही? मी नाही करू शकत हे लग्न। माझं आणि सारंगचं प्रेम आहे एकमेकांवर। आम्ही दोघे लग्न करणार आहोत हे तुम्हाला माहिती असताना पण आत्या तुम्ही असं बोलताय? आत्या मोनालिसाचे केस जोरात पकडतात आणि बोलतात, नवरा मुलगा मंडपात उभा आहे, अशा वेळेस काय करायचं? काय बोलायला हवं मी? अशी अपेक्षा आहे तुझी? या घराने, या घरातील माणसांनी तुझ्यावर केलेले उपकार विसरलीस का तू? एका अनाथ आश्रमात होतीस तू, तिथून या घरात आणून माझ्या दादा वहिनींनी तुझ्यावर आई वडिलांसारखं प्रेम केलं। मानसीच्यात आणि तुझ्यात त्यांनी कधी भेदभाव केला नाही। आता त्यांच्यावर अशी परिस्थिती आली असताना तू त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करायला हवीस। गपगुमान तयार हो आणि खाली लग्न मंडपात येऊन बस। या घरातील माणसांपेक्षा तुला तुझं प्रेम महत्वाचं वाटतंय का? बोलून आत्या रूमचा दरवाजा रागाने जोरात आपटून निघून जातात। मोनालिसाच्या डोळ्यांसमोर तिच्या सारंगचा चेहरा येतो। ती वेड्यासारखं प्रेम करत होती सारंगवर, पण सारंग परदेशात गेल्यामुळे 3 वर्ष मोनालिसाला लग्नासाठी थांबण्याची रिक्वेस्ट केलेली त्यांनी। मोनालिसा पहिली तयार नव्हतीच थांबण्यासाठी। तिला त्याच्यासोबत लवकरात लवकर लग्न करून त्याची बायको बनून राहायचं होतं। पण त्याने खूप समजावल्यावर मनाच्या वर त्याच्यासाठी 3 वर्ष लग्नासाठी थांबून त्याच्या परत येण्याची वाट पाहत होती ती। पण आता आत्याने तर इकडे आड तिकडे वीर करून ठेवलेलं तिच्यासाठी। तिला आता आई बाबा नाही तर सारंग, दोघांपैकी एकाचीच निवड करायला भाग पाडलेलं आत्यांनी। तिचं सारंगवर खूप प्रेम होतं, पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता। आई वडिलांच्या बाजूने विचार करून ती लग्नासाठी तयार झाली। ते तिचे खरे आई वडील नसले तरी आई वडिलांसारखीच माया केली होती त्यांनी तिच्यावर। आत्या बोलल्या तसंच मानसी आणि मोनालिसामध्ये कधीच भेदभाव केला नव्हता मानसीच्या आई बाबांनी। डोक्यावर पदर घेऊन चेहरा झाकून ती लग्न मंडपात जाऊन बसली। इकडे हॉस्पिटलमध्ये मानसीचा बॉयफ्रेंड अमित मरता मरता वाचला होता। अमितचा मोठा भाऊ ऋग्वेद बिझनेस मीटिंगमध्ये बिझी असताना त्याला घरच्यांचा कॉल जातो आणि अमित विषयी घडलेला सर्व प्रकार ऋग्वेदला ते सांगतात। त्याला कळलं की अमितची अवस्था एका मुलीमुळे अशी झाली आहे। तेव्हा तो खूप चिडतो। खूप मोठा बिझनेसमॅन असतो अमितचा मोठा भाऊ आणि तेवढाच सनकी डोक्याचा।
माझ्या भावाने एका मुलीसाठी जीव देण्याचा प्रयत्न केला. ती कोण मुलगी आहे? तिला चांगलीच अद्दल घडवल्याशिवाय मी तिला सोडणार नाही. स्वतःशीच बोलून ऑफिस बाहेर पडतो तो लगेच. त्याच्या बॉडीगार्ड सोबत तो मानसीच्या लग्न मंडपात येतो. बॉडीगार्ड्स लग्न मंडपात डायरेक्ट हवेत बंदुकीच्या काही गोळ्या झाडून सर्वांना धमकावतात. कोणीही गोंधळ करायचा नाही आणि जाग्यावरून अजिबात हलायचं नाही. ते बॉडीगार्ड्स चढ्या आवाजात बोलतात. सर्वजण खूप घाबरतात. लग्न मंडपात शांतता पसरते. अमितचा मोठा भाऊ ऋग्वेद मंडपात येऊन मोनालिसाच्या दंडाला पकडून तिला स्वतःसोबत अक्षरशः ओढत घेऊन चाललेला. ती त्याच्या हातावर मारत त्याला बोलत असते, कोण आहात तुम्ही आणि मला कुठे घेऊन चालला? सोडा मला. पण ऋग्वेदच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नव्हते. तो एकही शब्द न बोलता तिला फक्त जबरदस्तीने स्वतःसोबत ओढत घेऊन चाललेला. खूपच घट्ट पकडलेलं असतं त्याने तिच्या दंडाला. ती कळवळत असते, रडत असते. सोडा मला बोलते. कोण आहात तुम्ही? कुठे घेऊन चाललात तुम्ही मला? तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते तर सांगा, बोलत असते ती. पण तिच्या बोलण्याचा ऋग्वेदवर काहीच परिणाम होत नव्हता. सुडाच्या भावनेने पेटला होता तो. ऋग्वेदला फक्त त्याच्या भावाचा चेहरा आणि त्याची झालेली फसवणूक एवढंच दिसत होतं. अमितची गर्लफ्रेंड त्याला फसवून दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करत आहे एवढंच माहिती असतं ऋग्वेदच्या मेंदूला. त्या पलीकडे त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता की ही अमितची गर्लफ्रेंड आहे की दुसरी कोणी आहे ते. तो मोनालिसाला त्याच्या भावाची गर्लफ्रेंड समजून जबरदस्ती ओढत ओढत घेऊन चाललेला, जी की ती त्याच्या भावाची गर्लफ्रेंड नव्हती. पण हे जेव्हा ऋग्वेदला कळेल तेव्हा काहीतरी वेगळंच चित्र असेल हे नक्की. तो मोनालिसाला त्याच्या महागड्या कारमध्ये कोंबतो, अक्षरशः ढकलून देतो तिला असं म्हटलं तरी हरकत नाही. कारच्या आतमध्ये ती अजूनही तुम्ही खूप चुकीचं करताय माझ्यासोबत बोलते. तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. पण रागाने मती भ्रष्ट झालेली असते त्याची. त्यामुळे विचारक्षमता खुंटलेली ऋग्वेदची. त्याचा मेंदू काम करत नव्हता. त्याच्या कानावर फक्त तिचा आवाज पडत होता. तिचा चेहरा पाहिलेलाच नव्हता त्याने. तिच्या चेहऱ्यावर पदर असतो. मानसीच्या जागेवर ती बसलेली. ते कोणाला कळू नये म्हणून डोक्यावरचा पदर हळू नये. तिचा चेहरा कोणाला दिसू नये म्हणून तिने जागोजागी पदराला पिना लावून सेट केलेला. ती सोडा मला, सोडा मला, जाऊ द्या मला. माझे आई बाबा खूप घाबरलेत. त्यांच्यासाठी तरी जाऊ द्या मला. ती विनवणी करत असते त्याच्याकडे, रडत असते. पण तिच्या रडण्याने आणि विनवणी करण्याने ऋग्वेद इरिटेट होतो. तो जोरात ओरडतो तिच्या अंगावर, स्टॉप, डोंट शाउट इट. किती बोलतेस? आवाज बंद कर तुझा, नाहीतर चालत्या गाडीतून फेकून देईल बाहेर. तशी ती दचकते, थोडी गप्प बसते. पण तिचं मुसमुसणं चालूच असतं. नक्की काय चालू आहे तिच्यासोबत तिलाच काही कळत नव्हतं. आणि हा कोण आहे? मला कुठे घेऊन चालला आहे? असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात चालू असतात. ती त्याला विचारतही असते, पण काही केल्या तो तिच्या प्रश्नांची उत्तरं देत नव्हता. काही वेळानंतर ऋग्वेद मेन्शन बाहेर त्याची कार येऊन थांबते. तसा तो तिला ओढून कारमधून बाहेर काढतो आणि मेन्शनमध्ये घेऊन जाऊ लागतो. आता मात्र तिची भीती क्षणाक्षणाला वाढत चाललेली. नक्की हा माझ्यासोबत काय करणार आहे? त्या विचाराने ती नखशिखांत घाबरते. ती आता रागाने त्याला बोलते, ए नीच माणसा, माझ्यासोबत काय करतोयस तू? तू का आणलंयस मला इथे? मी काय केलं आहे ते तरी सांग. गुंड आहेस का तू? ऋग्वेद तिचा बदललेला सूर पाहून चिडून बोलतो, कळेल लवकरच तुला. का आणले तुला मी इथे ते? दुसऱ्यांच्या भावनांशी खेळताना फार मजा येत होती ना तुला? आता तुझ्या भावनांचा चुराडा झाल्यावर कळेलच तुला दुसऱ्यांना फसवणं काय असतं ते. बोलतच तो त्याच्या बेडरूमचं दार उघडतो आणि तिला जोरात बेडवर ढकलून देतो. ती खूप घाबरते त्याच्या असं वागण्याने.
कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.